स्टील फ्रेम अध्याय 3 इनक्रेडिबल IAS डॉक्टर श्रीकर परदेशी. एखाद्या व्यक्तीविषयी मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी नावापूर्वी श्री लिहायची बोलायची आपली परंपरा आहे. श्रीकरला असा एक श्री निसर्गतः त्याच्या नावातच लाभलाय. तसा त्याचा तो अधिकार आहे, कारण त्याच्याविषयी आदर वाढावा अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत. श्रीकर अमुक टाईपचा अशा निष्कर्षाला येईपर्यंत ही समज अपुरी आहे असं सांगणारी नवी शक्यता समोर उभी राहते आणि त्याची नवी पहचान आकार घेऊ लागते. मीठभाषी, निगर्वी, निष्कपटी आणि प्रांजळ स्वभावाचा श्रीकर अगदी घरेलू हिंदी चित्रपटाचा नायक शोभावा असा दिसतो. शांत आणि अंतर्मुख, पण अंतर्यामी, सारी खळबळ आणि सहजन उत्साहाचा उत्सव. शालेय जीवनात 10वीला पुणे बोर्डात 10वा आलेला श्रीकर नागरी सेवा परीक्षातून IAS साठीही भारतात 10वा आला होता. हा असा अभ्यासू आणि हुशार विद्यार्थी. जसा अभ्यासात नम्राते असायचा, तसा कॉलेज, निवडणुका, डान्स, नाटक, गाणी, सब कुछ सांस्कृतिक कलागिरी, गिर्यारोहण अशा कॉलेज जीवनाच्या खटाळकीत ही तितकाच सक्रिय असायचा. कॉलेजच्या निवडणुका म्हणजे आतल्या खऱ्या क्षमतांना वाटमोगी करून देण्याचं एक निमित्त असतं. पूर्वी इलेक्शन व्हायच्या, सध्या गुणवत्तेनुसार सिलेक्शन होतं. निवडणूक लढवून जिंकणे अशा प्रकारात मागच्या बेंचवरील उमेदवारांना रस जास्त आणि ते सरसरही जास्त. तर गुणवत्तेनुसार सिलेक्शन या प्रकारात पहिल्या बेंचवरील चष्मेवाल्यांचा वरचष्मा जास्त. पण आपला श्रीकर BJ मेडिकल महाविद्यालयात इलेक्शन या प्रकारात निवडणूक लढवून जनरल सेक्रेटरी बनला आणि अंतिम वर्षी हेच नेते गुणवत्तेनुसार सिलेक्शन या प्रकारातही पुन्हा सेक्रेटरी म्हणून सिलेक्ट झाले. BJ मेडिकल महाविद्यालय असा 2 वेळा सेक्रेटरी बनणारा कॉलेज इतिहासातला हा दुसरा. कॉलेजचं एक मॅगझिन निघतं, बैजी. या मॅगझिनच्या विद्यार्थी संपादक पदासाठीच्या निवडणुकीत तर कॉलेज इतिहासात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा पराक्रम त्याने रचला होता. खरे तर इलेक्शन हा हुशार विद्यार्थ्यांचा पिंड नसतो, पण सिलेक्शन हा प्रकारच मागील बेंचवाल्यांचा नशिबी नसतो. पण इलेक्शन आणि सिलेक्शन या दोन्ही प्रकारांचं सही कॉम्बिनेशन म्हणजे आपला श्रीकर डॉक्टर. तो खूप काही करू शकतो अशा शक्यतांनी तो आणि त्याचं जगणं नुसतं भरून राहिलंय. MBBS ते MD असा वैद्यकीय अभ्यास सुरू असतानाच त्याने सह्याद्रीचे 21 ट्रेक पालटे घालून पाठ केलेत. MD करत असताना कुल्लू मनालीला जाऊन गिर्यारोहणाचा कोर्स केला. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या हिंदी भाषा विषयक परीक्षा देऊन प्रवीण पंडित या BA समकक्ष पदव्याही घेतल्या. पंडित भीमसेन जोशींपासून पंडित जसराजांसारख्या दिग्गजांच्या मैफलींच्या आयोजनातही सक्रिय असायचा. तसा मेडिकल कॉलेजसाठी अरेंज केलेल्या स्पेशल थिएटर शोचे तिकिटे स्टुडंट्स असोसिएशनला नुकसानीपासून वाचवण्यासाठी थिएटर बाहेर येऊन विकण्याचा धावपळीतही पुढे असायचा. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून बाबासाहेब पुरंदरे सारख्या शब्दप्रभुत्वांच्या शब्द महोत्सवात तल्लीन होणारा डॉक्टर श्रीकर मसुरीच्या फाउंडेशनमध्ये नाट्याभिनय, भांगडा, कोळी नृत्य धमाल करून आउटडोर इव्हेंट्स, ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठीच्या विशेष पुरस्कारासाठी निवडला गेला होता. अशी संपन्न पार्श्वभूमी लाभलेला हा डॉक्टर नुसताच वैद्यकीय पेशात चाकोरीबद्ध झाला असता तर त्यालाच ते अवघडल्यासारखं वाटलं असतं. साहजिकच प्रशासकीय सेवेत येऊन व्यापक प्रवाहात मिसळून बांधिलकी जपण्याचा मार्गच त्याला मानवणारा होता आणि झालंही तसंच. सन 2001 तिसऱ्या प्रयत्नात डॉक्टर श्रीकर परदेशी IAS साठी भारतात 10व्या क्रमांकाने निवडला गेला. जिल्ह्याचं प्रशासकीय ऑपरेशन करणारा हा डॉक्टर तसा मूळचा म्हणून काय लिहायचा हा प्रश्नच आहे. वडिलांचं मूळ गाव कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, पण श्रीकरचा जन्म इस्लामपूरचा. शिक्षणाची सुरुवात निगडीच्या जिल्हा परिषद शाळेतून. पुढे 2री ते 4थी अक्कलकोट नगर परिषदेची शाळा, 9वी पर्यंत सोलापूरचं सिद्धेश्वर हायस्कूल आणि 10वीत सर DM पेटीट हायस्कूल संगमनेर. पुढे सह्याद्री ज्युनियर कॉलेज हे संगमनेरचं. अशी शैक्षणिक सफर उरकून BJ मेडिकल महाविद्यालयात दाखल. अर्धा एक महाराष्ट्र असाच फिरून झालाय तो वडिलांच्या सरकारी नोकरीच्या योगाने. बदलीच्या निमित्ताने कधी या गावी तर कधी त्या गावी, नेहमीच परगावी असा अनुभव या परदेशींना आलाय. UPSC परीक्षेत भारतात 10वा आलेला डॉक्टर श्रीकर परदेशी IAS म्हणून मात्र स्वतःच्या महाराष्ट्र देशीच रुळलाय. अधिकारी म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली कोल्हापूरचा असिस्टंट कलेक्टर म्हणून. तिथून थेट जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यवतमाळला. तसा हा योग आहे. श्रीकर शिकला, लहानाचा मोठा झाला पुणे, सांगली, नगर, कोल्हापूरच्या परिषद, अर्थात पश्चिम महाराष्ट्राची अनुभवलेली शिदोरी आणि जिल्हा परिषद यवतमाळ अशी विदर्भातली प्रशासकीय जबाबदारी. मी याला एक योग मानतो, कारण तशी दृष्टी श्रीकरजवळ आहे. रोगाचं अचूक निदान शोधण्याच्या वैद्यकीय स्वभावाचा हा डॉक्टर IAS. तो विदर्भात समरसून काम करतोय, त्यातून बरेच चांगले परिणाम निघतायत. काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी विदर्भात तसा बराच वाव आहे, तशी ती विदर्भाची गरजही आहे.
महाराष्ट्रांतर्गत असणारा विकासातील प्रादेशिक असमतोल, खास करून विदर्भाच्या विकासाचा अनुच्छेद भरून काढणे हे राज्यासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.